नमस्कार, मी शिवानी लकडे. पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत. ठाण्यातील बाळकुंभ भागात एका सराफाला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. परंतु त्याच वेळी सराफाने त्याच्याकडील एका दांडक्याने चौघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी एका बंदूकधारीने हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे. आज 14 ऑगस्टला सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून हे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली आहे. सर, काय सांगाल बाळकुंभ परिसरामध्ये झालेली घटना काय सांगाल? पोलीस स्टेशन कापूरबावडीच्या हद्दीमध्ये आज रोजी 11:30 वाजता दर्शन ज्वेलर्स या दुकानात 4 इसमांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांनी त्यांच्याकडे जे अग्निशस्त्र होतं, फायरआर्म होतं, त्यातून फायर देखील केलेला आहे. त्या अनुषंगानं तेथील जमावाने किंवा आजूबाजूच्या दुकानाच्या परिसरातील लोकांनी एक संशयित इसम ताब्यात घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने कापूरबावडी पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. सध्या प्राथमिक चौकशीमध्ये एकूण 4 आरोपी निष्पन्न होत आहेत. नेमका हा सगळा फायरिंगचा प्रकार कशासाठी केला? प्राथमिक चौकशीमध्ये हा दरोड्याचा प्रयत्न आहे. दरोडा टाकण्यासाठीच त्या उद्देशानंच हा प्रकार केल्याचं दिसून येतो. आज सुबह पुलिस स्टेशन कापूरबावड़ी के एरिया में 11:30 बजे दर्शन ज्वेलर्स पे 4 अज्ञात इसम विद फायरआर्म लेके अंदर आए. उसमें से उन्होंने जो ज्वेलर्स का सोना वगैरह वो चोरी करने का कोशिश किया. उसके बाद उन्होंने एक राउंड फायर भी किया है. आजू बाजू के परिसर के लोगों ने एक आरोपी को हिरासत में ले लिया है और पुलिस ने कस्टडी में लेके आगे की हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं. पाहत रहा पुणे प्राईम न्यूज. धन्यवाद.